नमस्कार मित्रांनो, काजळ रात यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, जर अचानक आपल्या आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडली तर आपण म्हणतो की माझं नशीब चांगलं आहे, पण तेच जर एखादी वाईट गोष्ट घडली तर आपण म्हणतो की माझं नशीब खराब होतं। अशाच एका व्यक्तीची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, ज्याच्या जीवनात खूप अशा वाईट गोष्टी घडल्या ज्यामुळे आपण म्हणू शकतो की त्याचं नशीबच खराब होतं आणि तो इतिहासातला सगळ्यात वाईट नशिबाचा माणूस ठरला। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। वॉल्टर समरफोर्डला इतिहासातला सगळ्यात अनलकी असा व्यक्ती मानलं जातं। हा माणूस ब्रिटनचा रहिवासी होता आणि हा एक आर्मी ऑफिसर होता। हा माणूस इतका अनलकी होता की त्याच्या जीवनात 3 इन्सिडेंट घडले आणि त्याचं वाईट नशीब त्याच्या मृत्यूनंतर पण नाही थांबलं। मी असं का म्हणतोय हे तुम्हाला थोड्या वेळातच समजेल। या आधी आपण सुरुवात करूया पहिल्या इन्सिडेंटची। पहिली घटना याच्यासोबत 1918 मध्ये घडली, जेव्हा त्याची पोस्ट वर्ल्ड वॉरच्या टायमाला बेल्जियममध्ये होती। एक दिवस घोड्यावर प्रवास करत असताना त्याच्यावर वीज पडली आणि आश्चर्याची गोष्ट तर ही होती की वीज पडल्यानंतर सुद्धा सगळ्यात जास्त प्रभाव वॉल्टरवरच पडला आणि आजूबाजूची लोक एकदम ठीक होते आणि या घटनेमुळे त्याच्या कमरेच्या खालचा हिस्सा पूर्णपणे पॅरालाइज झाला। ही वीज एवढ्या परफेक्टली त्या वॉल्टरवर पडली जसं की त्या विजेचा मेन शिकार वॉल्टरच होता आणि या घटनेमुळे त्याला आर्मीमधून काढण्यात आलं। ही घटना तुम्हा सगळ्यांना नॉर्मलच वाटत असेल आणि तुम्ही हेच विचार करत असाल की हा फक्त एक इन्सिडेंट आहे, कारण हेच विचार वॉल्टरच्या मनात सुद्धा होते। काही महिन्यानंतर वॉल्टर एकदम ठीक झाला आणि तो आपल्या पायावर उभा सुद्धा राहिला। या घटनेच्या 6 वर्षांनंतर वॉल्टरने पुन्हा आपल्या नवीन जीवनाला सुरुवात केली आणि मनोरंजन म्हणून तो एक दिवस मासे पकडायला गेला। मासे पकडण्यासाठी तो जवळच्याच तलावाकडे गेला आणि तो एका झाडाच्या सावलीत बसला। तो दिवस फिशिंगसाठी एकदम सुंदर होता, पण त्या दिवशी आणखीन एक घटना घडली। झाडाखाली बसलेल्या वॉल्टरवर पुन्हा एकदा वीज त्याच्या डोक्यावर पडली आणि पुन्हा एकदा ती वीज एवढी ॲक्युरेट होती की त्याचं अर्ध शरीर पॅरालाइज झालं। आणि ही घटना फार विचित्र होती, कारण ही सेम घटना वॉल्टर सोबत दुसऱ्यांदा झाली। वॉल्टर या घटनेतून सुद्धा बाहेर आला आणि 2 वर्षांनी तो पुन्हा ठीक झाला, पण वॉल्टर आता खूप घाबरला होता आणि त्याच्या डॉक्टरांनी सुद्धा त्याला सांगितलं होतं की पुन्हा जर त्याच्यावर एखादी वीज पडली तर त्याचं जिवंत राहणं कठीण आहे। आणि ठीक 6 वर्षांनंतर 1930 साली वॉल्टर सोबत पुन्हा एक घटना घडली। साधारण दिवस होता, वॉल्टर पार्कमध्ये चालत होता आणि झाडा फुलांना तो पाहत होता। तो दिवस छान उन्हाळ होता, पण अचानक वातावरण बदललं आणि ह्याआधी की वॉल्टर स्वतःला वाचवू शकला असता, त्याच्यावर पुन्हा एकदा एक वीज पडली। या विजेचा निशाणा फक्त वॉल्टर होता। 2 वर्ष वॉल्टरने आपल्या जीवासाठी झुंज दिली, पण तो त्यात हारला। 1932 साली त्याचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूनंतर माउंटेन व्ह्यू सेमेंटरी व्हॅन्कूव्हरमध्ये त्याला पुरण्यात आलं, पण वीज कोसळण्याचा प्रकार अजून चालूच होता। पुन्हा 6 वर्षांनी म्हणजे 1936 मध्ये वॉल्टरच्या डेड बॉडीच्या लोकेशनवर जिथे त्याला पुरण्यात आलं तिथे चौथ्यांदा त्याच्या कबरीवर वीज कोसळली, ज्यामुळे त्याच्या कबरीवर लावलेल्या दगडाचे तुकडे पडले। या घटना फार विचित्र होत्या आणि एकाच व्यक्तीसोबत घडले आणि त्याच्यावर कोसळलेल्या विजा सुद्धा ॲक्युरेट होत्या, जसं की आभाळ वॉल्टरच्या मागेच लागलं होतं। आणि तेव्हापासून वॉल्टरला इतिहासातला सगळ्यात वाईट नशिबी माणूस ठरवण्यात आलं आणि वॉल्टरची ही गोष्ट गुगलवर सुद्धा अवेलेबल आहे। विजेचं कोसळणं, ते पण प्रत्येक 6 वर्षाच्या गॅपमध्ये, ते पण एकाच व्यक्तीवर, ही खूप विचित्र गोष्ट आहे आणि एक अनसॉल्व मिस्ट्री सुद्धा आहे। माझा तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे, तुम्ही नशिबावर बिलीव्ह करता का? आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर पहिल्यांदा जर आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत।
तोपर्यंत काळजी घ्या.